चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला स्मार्ट न्यूजच्या तमाम वाचक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। हा दसरा मंगलमय हो ही सदिच्छा। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्यामध्ये प्रचंड दरवाढ। सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणण्याच्या वेळी खऱ्या सोन्याच्या किमतीने विक्रम पार केला आहे। सोन्या आणि चांदीची दरवाढ रोज नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे। बुधवारी कमॉडिटी बाजार उघडताच सोन्याच्या दरामधील दरवाढ समोर आली। सोन्याचा भाव आतापर्यंत कधी नाही इतका प्रचंड महागला असून चांदीच्या दरामध्येही तेजीचा कल सुरूच आहे। सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे। दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। आदल्या दिवशी प्रचंड मोठ्या दरवाढीनंतर सोने चांदीच्या किमतीत प्रॉफिट बुकिंगमुळे अचानक घसरण झाली होती। मात्र पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे। अशा परिस्थितीत सणासुदीत आणि आगामी लग्नसराईच्या हंगामाआधी सर्वसामान्यांसाठी सोने चांदी खरेदी हा कठीण विषय बनणार आहे आणि हा दर पाहूनच अनेकांना धडकी भरत आहे। भारतीयांची वाट अधिकच अवघड करणारा अमेरिकेचा निर्णय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच H-1B व्हिसासाठी 10 पटीने शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे। आता यासंबंधी सिनेटमध्ये बिल आणण्यात येणार आहे। त्यामुळे भारतीयांची चिंता अधिकच वाढली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे व्हिसा शुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर केला होता। तब्बल $1,00,000 हे शुल्क असणार आहे। या निर्णयानंतर अमेरिकेच्या सिनेटमध्ये व्हिसा नियमांना अधिक कठोर करण्याची तयारी सुरू झाली आहे। सिनेटमध्ये H-1B व्हिसा सुधारणा विधेयक सादर करण्यात आले आहे। या विधेयकामध्ये दोन्ही व्हिसा प्रकारांवर निर्बंध वाढवण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेचे स्वप्न अजूनच अवघड होणार आहे। शहर देवस्थान मंडळातर्फे उद्या ऐतिहासिक दसरा महोत्सव कार्यक्रम। येथील शहर देवस्थान मंडळातर्फे दसरा उत्सवानिमित्त उद्या गुरुवार दिनांक 2 रोजी कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन म्हणजे शिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला शहरातील मंत्री, आमदार तसेच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे। बुधवारी शहर देवस्थान मंडळ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन हायस्कूल मैदान सुसज्ज करण्यात आले आहे। कॅम्पमध्ये उद्या विविध मार्गांवरून देवींच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। त्यासाठी हेस्कॉमच्या मदतीने कॅम्पमधील विविध मार्गांवर प्रखर आणि चांगल्या दर्जाचे लाईट बसवण्यात आले आहेत। शहर देवस्थान मंडळातर्फे मैदानावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सायंकाळी 5:30 वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे। या संदर्भात देवस्थान मंडळाकडून पूजन व मान्यवरांचा सत्कार होणार आहे। यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर देवस्थानचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सचिव परशुराम माळी आदींनी केले। शहरात खंडेनवमी साजरी, दसऱ्याची पूर्वतयारी। शहर आणि परिसरात बुधवारी खंडेनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या निमित्ताने शस्त्रपूजन करण्यात आले तसेच विविध ठिकाणी कार्यालयांमध्ये देखील पूजन करण्यात आले। दसरा आणि खंडेनवमीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे शहरातील बाजारपेठा सध्या गजबजल्या आहेत। ऊस, फुले, फळे खरेदी जोरात सुरू होती। खरेदीसाठी सर्वत्र उत्साही वातावरण पाहावयास मिळत आहे। त्याचप्रमाणे कपडे आणि इतर साहित्य खरेदीसाठी देखील ग्राहक वर्गाची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। खंडेनवमीच्या निमित्ताने घराघरांमध्ये शस्त्रपूजन करून भक्तिभावाने हा सण साजरा करण्यात आला। व्यावसायिक वर्गाने देखील विविध उपक्रमांनी हा सण साजरा केला आहे।
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची सीमोल्लंघन मैदानाला भेट. बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदानाची पाहणी केली व येत्या गुरुवारी होणाऱ्या विजयादशमी सणाच्या संदर्भात नियोजनाबद्दल माहिती घेतली. तसेच सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना केल्या. तसेच शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले. या प्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलगडगी, मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर, संतोष कृष्णाचे तसेच विविध देवस्थानांचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुरगेश अंगडी, उमेश कणबरकर, मनोज काकतकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी वर्गाने या संदर्भात माहिती जाणून घेतली. श्री दुर्गामाता दौडीमध्ये शूरवीरांच्या वंशजांचा सहभाग. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज दुर्गामाता दौडीचा नवमीचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे नवमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या शूरवीरांचे वंशज येत असतात. यावेळेस प्रारंभी सोमनाथ मंदिर तहसीलदार गल्ली येथे प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे अमरसिंग उदयसिंग जाधवराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर दुर्गामाता दौडीचा ध्वज चढवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चौगुले तसेच डॉक्टर कोकणे हे उपस्थित होते. यावेळी प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवरून फिरून शनी मंदिर येथे दौडीची सांगता झाली. बेळगाव गोवा महामार्गावर भीषण अपघातात टेम्पो चालक ठार. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर ते अनमोड दरम्यान तीनही घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक मालवाहतूक टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयानंद खासगी बस तसेच या टेम्पोमध्ये हा अपघात झाला. तसेच यामध्ये इतरही काही वाहने अडकली. त्यामुळे ह्या अपघातात या टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. तसेच पुढील तपास अधिक सुरू आहे. वंटमुरी घाटातील अपघातात चापगावचा युवक ठार. खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीनंतर इचलकरंजी येथे आपल्या कामावर परत जात होता. त्यावेळी वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात तो ठार झाला. ही घटना पहाटे 5:30च्या सुमारास वंटमुरी घाटात घडली. दुचाकीचा अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की चापगाव येथील श्रीधर निंगप्पा पाटील वय 30 हा गवंडी कामासाठी इचलकरंजी येथे राहत होता. नवरात्रीसाठी तो गावात आला होता. नवरात्रीतील पूजा विधी आटपून परत आपल्या इचलकरंजी येथील कामावर जाण्यासाठी बुधवारी पहाटे तो निघाला होता. वंटमुरी घाटामध्ये 5:30च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. अपघाताची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी जागेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. ही नक्की त्रिवेणीच आहे ना? ए इथे काय करली सगळे? हे काय हातामध्ये? डोका. ए तू हात काय करायलीस आणि हे काय घेऊन थांबलीस हातामध्ये? ನಿಮ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ದೀಪಾವಳಿ ಮತ್ ಅಪ್ಕಮಿಂಗ್ ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಸೀಸನ್ ನಾಗ ಮಂಗಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಗಿಫ್ಟ್ ಖಜಾನಾ ಆಫರ್. हा मग एवढंच द्यायलेत का अजून काय द्यायलेत? ಇನ್ನ ಬಾಳ ಇದೆ ತರ್ಸ್ತೀನಿ. ಬಾ 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 ಬಾ. ಇಲ್ಲೇ ನಿಂದ್ರಿ ನೋಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಗಿಫ್ಟ್ ಸಿಗ್ತಾವ ನಿಂಗ. अयो एवढे सगळे गिफ्ट आहेत म्हटल्यावर इथे लकी ड्रॉ असणार. अरे नो लकी ड्रॉ. लकी ड्रॉ नसताना एवढे गिफ्ट मिळणार कसं? अरे ಹೆಚ್ಚೇನಿಲ್ಲ ಜಸ್ಟ್ 7000 ರೂಪೀಸ್ ಶಾಪಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾನ ಒಂದರೆ ಒಂದ್ ಗಿಫ್ಟ್ ನಿಂಗೆ ಸಿಗ್ತೈತಿ. ಈಗ ಬರೋ ದೀಪಾವಳಿ ಮತ್ ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಸೀಸನ್ ಸಂಬಂಧ ಸ್ಟೋರ್ ರೆಡಿ ಐತಿ ವಿತ್ लेटेस्ट कलेक्शन्स. जर तुम्हाला इथले नवीन कलेक्शन घ्यायचे असतील तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा, कारण नंतर फेस्टिवलचा रश असेल आणि तुम्हाला नवीन कलेक्शन पण भेटणार नाहीत. ನಿಮಗೆ ಕಿಡ್ಸ್ ವೇರ್, ವುಮೆನ್ಸ್ ವೇರ್, ಮೆನ್ಸ್ ವೇರ್ A to Z ಎಲ್ಲ ಐಟಮ್ ಸಿಗ್ತಾವ. ನೀವು ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಶಾಪಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ तेवढेच तुम्हाला इथे जास्त मोठे मोठे गिफ्ट मिळणार. आणि मंगलदीप मध्ये प्लस साईज पण अवेलेबल आहे. ಅಪ್ ಟು 5XL ತನ ನಿಮಗೆ ಡ್ರೆಸ್ಸಸ್ ಅವೈಲೇಬಲ್ दाव. दीपावली ಆಗಲಿ किंवा अपकमिंग वेडिंग सीझन, मंगलदीप इज बेस्ट चॉइस.